नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आपण एका हर्बिसाइड म्हणजे मित्रांनो आपण एका तणनाशकाबद्दल माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर मित्रांनो, जसं की तुम्ही स्क्रीनवर बघता, याचं नाव आहे स्वीप पॉवर आणि हे UPL कंपनीचं आहे मित्रांनो. तर मित्रांनो, याचं जे केमिकल कंपोजिशन आहे ते आपण बघूया. तर याच्यामध्ये जो घटक आपल्याला आढळतो तो म्हणजे ग्लुकोसिनेट अमोनियम 13.5%. आज मी तुम्हाला हे जे तणनाशक सांगणार आहे, जे स्वीप पॉवर आहे, त्यामुळे आपल्याला मित्रांनो सर्व प्रकारच्या गवतावर या ठिकाणी आपल्याला कंट्रोल मिळणार आहे. आणि मित्रांनो, हे कॉन्टॅक्ट टाईप तणनाशक किंवा हर्बिसाइड असल्यामुळे हे झाडाच्या किंवा जमिनीच्या आतमध्ये जाणार नाही किंवा झाडावर जरी याचे थोडेफार शिंतोडे उडाले तरी या ठिकाणी आपल्याला त्याचा जास्त प्रमाणात या ठिकाणी कोणताही साईड इफेक्ट किंवा अपाय या ठिकाणी बघायला मिळणार नाही. त्याच्यासाठी मित्रांनो हे बागेमध्ये वापरायसाठी आपल्याला खूप फायदेशीर ठरणार आहे. तर मित्रांनो, आता ही झाली या तणनाशकाबद्दल काही माहिती. तर आता मित्रांनो, आपण हे जे स्वीप पॉवर आहे ते आपण 150 मिली प्रति 20 लिटरच्या पंपाला आपण या ठिकाणी याचं जे प्रमाण आहे ते वापरायचं आहे. मित्रांनो, तणनाशक टाकल्यानंतर आपल्याला यामध्ये 400 ते 500 ग्रॅम युरिया टाकून घ्यायचं आहे. मित्रांनो, तुम्हाला लवकरात लवकर हराळी आणि लवाळीचे जर व्यवस्थापन करायचं असेल किंवा जर अशा प्रकारचं तण जर तुम्हाला या ठिकाणी नष्ट करायचं असेल तर स्वीप पॉवर हा एक चांगला ऑप्शन तुमच्यासमोर असणार आहे. कारण मित्रांनो, याचा तुमच्या पिकावर कोणताही साईड इफेक्ट होणार नाही किंवा तुमच्या पिकावर या ठिकाणी स्ट्रेस जाणवणार नाही. जसं की मित्रांनो, पॅराक्वाट म्हणजे ग्रामोझिनमध्ये या ठिकाणी आपल्याला काँग्रेस हा कोणत्याच पद्धतीने जळत नाही. त्याच्यामुळे मित्रांनो, फक्त दुसरं गवत आहे तेच फक्त या ठिकाणी जळतं. पण स्वीप पॉवरमुळे तुमच्या सगळ्या प्रकारच्या तणाचा या ठिकाणी नायनाट होणार आहे आणि तुमच्या झाडांना पण या ठिकाणी कोणता धोका होणार नाही. तर मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघता यावेत म्हणून आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि मित्रांनो बेल आयकॉन दाबा, म्हणजे मी कोणतीही माहितीपूर्ण व्हिडिओ टाकली की त्याची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल.